त्या शक्तीचा जर सूर्यापासून डिव्होर्स झाला, घटस्फोट झाला, तर ती शक्ती म्हणते सूर्य हलतोय. पण सूर्य कधीच हलत नाही, पाणी हलतो. सूर्याचा हलणं हा भास आहे. भासाकडे लक्ष जातं किंवा देव सुटतो. तसंच आत्मा आणि जाणीव शक्ती, सूर्य आणि प्रकाश आणि आत्मा आणि तुम्हाला आज जे जाणवतं ती शक्ती एकच आहे. पण आत्म्याची जाणीव शक्ती जर मनबुद्धी चित्त अहंकारातले तिने बघितलं, म्हणजे म्हणतात मनात अनेक विचार येतात, एक असं सांगतो एक तसं सांगतो, पंचकोशात वेगवेगळी दर्शन दिसतात. म्हणजे आत्मा आणि जाणीव शक्ती, आत्मा म्हणजे पती, जाणीव शक्ती म्हणजे पत्नी. पत्नीने घटस्फोट घेतला आत्म्यापासून तर ती हलणाऱ्या गोष्टीकडे पळणाऱ्या गोष्टीच्या नादी लागते, तेव्हा सांगतो. म्हणून सूर्य आणि प्रकाश ज्याला माहिती आहे त्याने प्रतिबिंब आणि हलणारा सूर्य इकडे दुर्लक्षच केलं पाहिजे. आत्मा आणि जाणीव शक्ती ज्याला पक्की कळली त्याला धृती म्हणजे धारणा शक्ती, समज शक्ती याची पक्की झाली, तो कधी म्हणेल माझ्या मनात विचार येतात येऊ दे, ते पाण्यावर तरंग फेस बुडून येतात, पण तू पाणीच आहे. तर सर्व विकारी गोष्टींकडे दुर्लक्ष करून जेव्हा तुमची जाणीव काम करते तेव्हा ती जाणीव आत्म्याची प्रेरक शक्ती म्हणून तुमच्याकडून काम करते. त्यामुळे सर्व तुमच्या गोष्टी आपोआप उत्तम होतात. विठ्ठल मूळ नाव धरी आपोआप जासी तरी पैल तीरी विठेल गाठोडे कर्म बंधनाचे काबाड मिटती नश्वर जगाचे विठ्ठलाचे ध्यान जरी सदा धरी तरी का सारेल दूर तुला हरी न मागे न सांगे त्यालाही सांभाळी मग नाही भक्ता कैसा प्रतिपाळी अंतरात त्यासी दृढ आलिंगावे निश्चिंत होऊनी भजनी भजावे दृढ भावाची तव सुखा कारण चतुर्भुज प्रकटे हृदयी नारायण विठ्ठल विठ्ठल गोड नाव धरी नाही देह मन भान वाणी गाई त्याचे गान सर्व त्यासी समर्पण अवघे विठ्ठलाचे ध्यान डोळा पाहे विठू मूर्ती कान ऐकी त्याची कीर्ती जिव्हारस विठ्ठल चाकी विश्वव्यापी विठ्ठल ख्याती हाती विठ्ठल नामे टाळी विठोचरण कवटाळी संसारासी दूर सारी कैवल्याची ओढी भारी पाय चालती पंढरी नसाहे विठ्ठल दूरी आता येई झड करी कृपा करी मजवरी फिटू आता येणे जाणे नुरो काही देणे घेणे संपोजी विचे शिणणे अवघे विठ्ठली उरणे. आता शेवटची दोन म्हणतो. तुकाराम ज्ञानेश्वर हे माझे मित्र आहेत, त्यांना कधी कधी मी माऊली म्हणतो, कधी कधी मित्र म्हणतो, दोनच. एक तुकारामाचा विठ्ठलाच्या प्रेमा कौतुका जो पात्र तोची संत तुका माझा सखा परम मित्र एका विठ्ठलाचे भान ध्यान ज्यासी सदा राही तोची संत तुका मी अंतरात पाही विठ्ठलाचा भक्त तुका सर्वव्यापी असे तोची तुका गुण मज
आता लागलासे सर्वात मी राही सर्व माझ्यातची पाही तुका आणि मी आता वेगळाले नाही. कोणाला तरी वाटेल म्हणून नका याशी समजू कोणी व्यर्थ अहंकार ध्याता तुका अंतरात होती सारे तुका कार द्रष्टा दृश्य एक दर्शनात राही तुका जो जो पाही तो तुकाराम होई. म्हणजे ऑब्झर्वर इज ऑब्झर्व. तुका जो जो पाही तो तुकाराम होई. होऊनी निशंक एका तुकया भजावे तुकयाचे संगे देव विठ्ठला पहावे. होऊनी निसंग धरी तुकयाचा संग अंग संगे तुकया होसी देव विठ्ठल श्रीरंग. निसंगोनी फक्त त्याचा संग. आता हे शेवटचं म्हणजे एकदमच गंमत आहे. असं नुसता बसलो होतो आणि एकदम शांती वाटत होती. एकदम प्रेमाची सावली कोणीतरी धरली. म्हटलं होते ज्ञानेश्वरांनी प्रेमाची सावली धरली. हे म्हणता ज्ञानेश्वर म्हणतात नाहीतरी ओळखलंच तर तुझं मागणं माग आणि मागणं लवकर मागा. कारण श्रीहरीला मी सोडून आणलोय. तो श्रीहरी म्हणाला त्याचं काय ते कौतुक करणी लगेच परत येईल. आता आपल्या कोर्टात बॉल आला दोघांना आपल्या समोर ठेवायचं म्हणून त्याला स्वद्रुम म्हणजे आत्मरूपी वृक्ष आहे. आतमध्ये मूळ म्हणजे आत्मा आहे आणि बाहेर हात पाय वगैरे हे सर्व पसरलेला वृक्ष आहे. मी जोपर्यंत सद्रुमाच्या छायेखाली पहुडलेला आहे. पहुडलेला ले म्हणजे ठेवणे. पहुडणे म्हणजे औदुंबराच्या झाडाखाली कुत्रा पडलेला असतो असं. जोपर्यंत सद्रुमाच्या झाडाखाली मी पडलेलो आहे आणि ध्यानमग्न आहे तोपर्यंत तू दूर जाऊ नकोस. आणि श्रीहरीला उशीर झाला तर त्याला शेजारी बोलून घे. आणि तिथपासून दोन्ही माझ्या समोर आहेत. मी काय सद्रुमाच्या मुळाखाली हलत नाही आणि त्यांचा मला दुराव काही होत नाही. आता हे सर्व गद्य. आता पद्य बघा किती आले ते त्यानेच दिलेलं आहे. स्वद्रुमाचे तळी भेटली ज्ञानाई माऊली करी मज प्रेमाची सावली. एवढं जाणवते तो लगेच. कायोडी कैसी गोडी सांगे मज सत्वरी पाठवी तुझ करिता श्रीहरी म्हणे मज कौतुक तू पुरवी. आता माझ्या ओठात बोलायला स्वद्रुमाचे तळी पैसुनी राहे मी जोवरी तोवरी न फिरे तू माघारी बोलवी श्रीहरी तुझ शेजारी. आता त्यांच्या लक्षात आलं याने मला गंडवलं म्हणून स्मित मधुहासे प्रसन्न वदने दिले दिले तुझ वरा माऊली वदते मज सोयरा म्हणते बंधू सखा तू करा बैसुनी सन्मुख मज ज्ञानाई शेजारी श्रीहरी निरंतर ध्यान तयांचे धरी मुळी मज नुरे तयांची दुरी मुळी मी स्वद्रुमाचे तळी. म्हणून त्या पहिल्या प्रार्थनेत ज्ञानाईने मज संगे खेळविले. ते ही प्रार्थना पुढे 10-12 वर्षांनंतर ज्ञानेश्वरच म्हणतात तू माझा बंधू सोयरा आहेस. म्हणजे पूर्वी जे आपल्याला जाणवलेलं ते नंतर एका ज्ञानेश्वरांच्या काव्यात दिले दिले तुझे सुद्धा कसं आहे ना हा होईल दान पसाव तसं दिले दिले तुझं वरा माऊली वदते मज सोयरा. तिने पूर्वी जे म्हटलं ते तिच्या तोंडून आज आलं की तू माझा बंधू सोयरा आहेस. तेव्हा काय म्हटलं ज्ञानी आणि मज संगे खेळविले. ते पहिलं काव्य. नेहमी लक्षात ठेवा पहिलं काव्य आणि दुसरं काव्य याच्यावर दुसरं काव्य हे पहिल्याच्या पुढेच येणार. जर तुम्ही प्रॉपर असाल तर ती प्रगतीच असणार. कधी पाठी जाणार नाही. 30 वर्ष भाद्रपद शुद्ध चतुर्थीपासून चतुर्दशी पर्यंत मोजत नसे 1000 आवर्तन करत साधारण 3 तासात 100 होती 3.5 तास मोजायचे. तर आपल्याला मोजायचं नाही आपल्याला पाहून ठेवायचं नाही आपल्याला काही मागायचं नाही. आणि प्रार्थना साधी असेल
तुझ्याबद्दलच्या प्रेमामुळे तुझी आवर्तन करावी असं वाटते. सर्वसाधारण ती हजारे घ्यावी तर ठीक आहे, नाहीतर जी होतील जशी होतील तशी. फक्त मी म्हणत आहे तू मान्य करून घे. आता हे करता करता 1 वर्षामध्ये आमची काकू गेली. ते लगेच नाण्या काकू गेली असं कसं करणार. ताबडतोब गणपतीत सांगितलं. काय म्हटलं, गणपती गुणत्रयातीता देहत्रयातीता कालत्रयातीता आहे. तू तुमच्या आमच्या स्वयं सुटकात येतच नाही. म्हटलं मी करणार. मी फूल घालत नाही, गंध लावत नाही, काय नाही, मी नुसतं म्हणत असतो. अशी 26 वर्ष ती काय ती म्हटली गेली. म्हणून पहिला गणपती. नंतर कृष्णमूर्ती आले, त्यांनी मला ज्ञानामध्ये जागृती आणली. असं ते पुढे पुढे होत आहे. मध्यंतरी तो मी काय म्हणतो की अरे देवा तुझं कौतुक करायचं म्हटलं तर माझे 800 बोल आहेत, म्हणजे गावंढळ बोल आहेत, मी करू कसं. तशी तो म्हणतो तुझे कस्तुरीचा गंध असलेली पारिजातकासारखे बोल आहेत. या कस्तुरीच्या सुगंधासारखे बोल आणि पारिजातकासारखे टवटवीत बोलायचा तरी तुला मोह कसा पडला. असं ते होत पुढे झालं. आणि मग पुढे निसर्गदत्त शंकर महाराज सर्व आलेले रायका. वचित आले माझ्या दारी संत वारकरी मजवरी संत कृपा झाली बहुतानी मजवरी कृपावृष्टी केली मज बालकाची नाव पहिलं नेली तयांचे ऋण फेडणार कैसे गाऊ तरी माझे बोल ऐसे तैसे. ऐसे तैसे बोल म्हणजे 800 बोल. तरी तो आत्मा म्हणतो पारिजाती बोल कस्तुरी मोलो. तो थांबला. पुढे आम्ही म्हणतो देवा कैसी तुझा पडलीसे भूल. तू तर निर्मोही आहेस. ते पारिजातकासारखे टवटवीत असो नाही तर कस्तुरीचा गंध असो, तुला भूल पडलीच कशी. तो पुढे उत्तर देत नाही, तिथेच थांबतो. पारिजाती बोल कस्तुरी मुलं देवा कैसी तुझं पडलीसे भूल. ऐसी भूल पडता बहुमोल केले मज बालकासी उगा थोर केले गणराये मज बहुदूर नेले. 26, 27, 28 वर्ष. पण त्याने मला सांगितलं विभक्तासी मज तुआ भक्त केले. म्हणजे शिव भूत्वा शिव म्हणजे शंकर बनून शंकराची पूजा करा, गणपती बनून गणपतीची पूजा करा. तुम्ही भक्त असाल तर विभक्त नाही. म्हणून गणराये मज बहुदूर नेले. पूर्वी मी गणपती आणि मी वेगळा होतो, पण बाय द पॅसेज ऑफ टाइम शेवटच्या काही वर्षामध्ये गणपतीच गणपतीची पूजा करतोय किंवा भक्तच भक्ताची पूजा करतोय, असं ते खूप झालं. गणराये मज बहुदूर नेले विभक्तासी मज तुवा भक्त केले दूर दूर जाता भेटवी कृष्णाई. म्हणजे कृष्णमूर्ती. दूर दूर जाता भेटवी कृष्णाई निज रूपी पाहे शांत स्वरूपाई. कृष्णाईने मज स्वये जागविले. मी ज्ञानाच्या पातेला बोट धरून हे असं अचूक ज्ञान खेचून आणण्याची आशीर्वाद मला कृष्णाईने दिला. कृष्णाईने मज स्वये जागविले ज्ञानाईने मज संगे खेळविले. नाभी नाभी म्हणे तुकाई मज स्वरूपाई म्हणे स्वरूपी तू निज. उन्मनी केले मज शंकराने. उन्मनी भाव शंकर माने दिला. साक्षीत विराखिले तैसे निसर्गाने. निसर्गमाने साक्षीत्वाचा भाव दिला. रामकृष्णी मज नामाची गोडी. पण नाम म्हणजे बावळटपणा नव्हे. तयाचे संगी विवेकाची जोडी. गौतमाने मज करुणा दिधली महावीर रूपे विरक्ती भेटली.
मोहम्मद म्हणे न माझी होई माझ नाही असा हो. तरी वाह. तुम्हाला विचारते असेल तर दाखवा. सांगा श्रोते माझ कोठे राही. काढायची तयारी आहे. सांगा श्रोते माझ कोठे राही. येशू साई तैसे महर्षी रमण मज पामरासी दाविती चरण. गोर अमनस्तो योग वृक्षाचे योगे अमन झालो. विशुद्धा भेटता शिवत्व पावलो. एक स्वरूपानंद आणि विशुद्धानंद हे दोन पाहिलेले मी. बाकी सर्व माझ्याकडे आलेले युवका विचारत. म्हटलं या मला हवंय. विशुद्धा भेटता शिवत्व पावलो. बहु थोर ऐसे सगुणी भेटती परी सार्यंती निर्गुणा पावती. आमची पूजा निर्गुणाची. निर्गुणाची पूजा सगुणाची बोली. बोली सगुण आहे कारण काहीतरी भाव निर्माण होते. आर्त शब्द पुष्पे अद्वैत अबोली. ती अबोली म्हणजे त्याच्यात निर्गुण भास आहे. म्हणून माझी ही शब्द पुष्प म्हणजे आर्तभावाने ओली झालेली अबोलीची फुल आहे. म्हणजे ते निर्गुण निराकाराची पूजा आहे. तिथे गुलाब चाफा अबोली फुलं बोलत नाही. ते निर्गुणाच वेगळं. आर्त शब्द पुष्पे अद्वैत अबोली. ऐसी संत कृपा बहुपरी झाली. परंतु अद्वैती निर्गुणी माऊली भेटली. ह्या सर्व माझ्या माऊली आहेत. पण अद्वैत निर्गुणातच ती भावपूर्ण वागणारी खरी माऊली भेटली. अद्वैती निर्गुणी माऊली भेटली. संत वारकरी आले माझ्या दारी. पाषाणासी आली देवाची झळाळी. पूर्वी ठाकुरीचा दगड होता तो उभा राहिला. आता गणपती झाला. काय विशेष नसतं ते. पाषाणासी आली देवाची झळाळी. आता नाही आस नाही काही ध्यास. निरोपाची वाट पाही तुझा दास. अयाचित झालो मागणं कधीच संपलं. दिगंबर झालो निर्गुण निराकारी. कैवल्य तुम्ही म्हणून बघताय. निर्गुण निराकारी कैवल्य उरलो. ओम शांती शांती शांती. आता ही अशी इतकी 10-10, 20-20 कडवी येतात. म्हणजे ही येतात कुठून? ती अननोन मधूनच येतात. वो मक्का जितना हो सके उतना घूमता 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 घूमता. अपना सब अस्तित्व छोटा अस्तित्व है. वो घूमता 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 उस बड़े अस्तित्व में गया. छोटा अस्तित्व गया और खाली बड़ा रहा. छोटा अस्तित्व खोया और छोटा ही बड़ा होकर उधर देखा. उसको बोलते हैं सहा. मतलब दूर पर. जो दूर पर है वो यहाँ अहम है. वो दैट है. एक बाजू दिस है. एक लकड़ी है छड़ी है. इधर वाली बाजू दैट एंड. इधर वाली बाजू दिस एंड. दिस मतलब अहम. दैट मतलब सहा. सहा अहम. इसके मायने क्या है? अभी हम जगह जगह घूमते हैं. मतलब अपने अंदर एक चीज है वो हमें जगह जगह घुमाती है. वो चीज को बोलते हैं वैश्वानर. यानी अपनी आत्मा जो है वो दिन में पूरे विश्व में हमें लेकर घूमती है. इसका मतलब वो विश्वान्नयति. विश्व में हमें घूमने के लिए चारा पैदा करती है, सहूलियत देती है. इसीलिए आत्मा को दिन में जागृत अवस्था में वैश्वानर बोलते हैं. अभी सो गए तो गाढ़ निद्रा तो नहीं आई, फिर भी कुछ न कुछ सपने देखते हैं. सपने हम जब देखते हैं, आत्मा यानी पहले बोल दे दो, आत्मा यानी सब विश्व के अंदर जो ऊर्जा है, समेटी हुई ऊर्जा है, इकट्ठा ऊर्जा है, ब्रह्म प्रकाश यानी आत्मा है. तो जो ब्रह्म प्रकाश है वो अपने अंदर
आत्मा के नाम से उसी प्रकाश को बुलाया जाता है. जो रिकामा असतो तोच भरलेला असतो. रिकाम होणं हा प्रेमाचा संदेश आहे. रिकामे व्हा, रिकामे व्हा. त्यामुळे तुमच्या लक्षात येईल मी रिकामा झालो पण वरून काहीतरी पुष्पवृष्टी आली, मला ज्ञान मिळालं. ज्ञानाशिवाय दुसरी, आता ज्ञान म्हणजे शाब्दिक नव्हे, ते तुम्हाला आतून मिळालं की तुमची प्रवृत्ती बदलतेच. हे असं ही ती आता मी बोलू शकत नाही. ते असं आतून अशी खतखत आहे ती तुमच्यामध्ये निर्माण होते. बाकी तुम्ही शांत असा, पण या वागण्याबाबत तुमच्याजवळ इमर्जन्सीच पाहिजे. आपण काय म्हणतो, देवाला उद्या जाऊ. देवासाठी ताबडतोब सवड पाहिजे. एक वेळ मल्टिप्लेक्सचा सिनेमा बघायला पुढच्या वेळेला बघू, पण आमचं नेमकं उलट आहे. देवासाठी सवड नाही. आणि देवासाठी म्हणजे ही गोष्ट कुठे देवळात बिवळात सुद्धा जाऊ नका. हे फक्त, आणि तुम्ही शिकलेलं आहे काही ना काही. प्रत्येक जण आज ग्रॅज्युएट आहे, प्रत्येकाला हिंदी इंग्रजी समजतं, काही कठीण नाही. व्हॉट्सअपवरती प्रत्येक जण ज्ञानी झालेलं आहे. ते सुद्धा चुकीचं असतं असं नाही, पण ते ऍक्च्युअल समजून घेता आलं पाहिजे. ते राहू द्या. तू कसली लहान मूल, तुला आम्ही नमस्कार केला पाहिजे. मुलं ही देवाची फुलं ना. आणि मग हे असं केलं ना, तुझ्या लक्षात येईल. तू शंकराला बेल घालतेस, शंकर तुझ्या बेल टाकतोय. ते मी तुला सांगितलं वेगळ्या पद्धतीने. आणि आता ऍटलिस्ट तुम्ही परंपरेची भक्ती करत असलात ना, तरी त्या भक्तीचं मर्म कळल्यानंतर त्याला जे विजडम आहे ते जोडलं जाईल. मग ती शहाणी भक्ती होईल. भक्ती कुणी नसते, पण भक्ती म्हणजे काय, तर कुठल्याही तऱ्हेचा वेगळेपणा नसणे, भेदाभेद अमंगल, हे कळलं पाहिजे. आणि तुकाराम वगैरे वाचा, गाथेमध्ये खरोखर 4,500 ओव्यात जेवढं ज्ञान आहे तेवढं एकनाथाने हजारो पानं लिहिली त्याच्याही पेक्षा जास्त. म्हणजे तुलना करत नाही, पण तो साधा म्हणतो, क्षरला सागर गंगा ओघी मिळे. म्हणजे सागर कमी झाला आणि गंगेला मिळाला. त्याच्यात त्याने बाष्पीभवन सांगितले. पाणी उन्हामुळे बाष्पीभवन झालं, ते वर गेलं वाफ रूपान, त्याला थंडावा लागला आणि परत ते पाणी गंगेत पडलं. क्षरला सागर गंगा ओघी मिळे. त्याच्यात संपूर्ण ऊर्ध्वपातनाचा नियम आहे. ते येडे लोक नव्हते, ते वेडा खाऊन देवाचा पेढा खाणारे लोक. तुकाराम माझा, तुकारामात इतक्या सोप्या पद्धती. आणि हे तुकारामाने कबीर डोळे उघडे ठेवून आणि कान उघडे ठेवून फिरणारे बैरागी लोक होते. जो बैरागी असतो तो वितरागी असतो. तो कसला मोह धरत नाही, आणि ज्याला मोह नसतो त्याच्या पाठी परमेश्वर धावतो. नुसतंच नाही ना, मागे तयाची रमा होय दासी. दुसरंही लक्षात ठेवा, मागे तयासी लावी विकेसी. हे पुढचं जास्त लक्षात ठेवा. मागितलं नाही म्हणजे लक्ष्मी मिळते, पण सरस्वती लक्ष्मी देव सर्वांचा हाच नियम आहे. तुम्ही मागितलं नाही तर सर्व मिळते, आणि मागाल तर आहेही काढून घेतलं. का? कारण आपण मागतो. तुकारामाचा एक अभंग आहे, ढाल तलवारे गुंतल हे कर म्हणे मी झुंजार झुंजू काय. मी झुंज घेतली असती, माझ्या एका हातात ढाल आहे आणि तलवार आहे, हात मोकळे नाहीत, म्हणून मी झुंज करू शकत नाही. बैसविले मला येरे अश्वावरी, धावू पळू तरी आता व्हायचा. कोणतरी मला घोड्यावर बसवलं म्हणून, नंतर धावून मी त्याचा पाठलाग केला असता. असून उपाय म्हणे अपाय. आपल्याला 36 तत्वाचा देह दिलेला आहे, आणि त्याच्यावरती ज्ञान, ईश म्हणजे देव आणि वर म्हणजे श्रेष्ठ, ज्ञानेश्वर नावाचा श्रेष्ठ मेंदू दिलेला आहे. एवढं सर्व आपल्याला दिलेलं असून देवा मला हे दे म्हणतात. तुकाराम म्हणतो असूनही उपाय म्हणे अपाय. तुला अपडेट करून 36 तत्व देऊन देवान पाठवला तरी भीक मागतोस. तुका म्हणे हाय काय करू, तर काय करू काय तुझ्या, हे समजून घ्या. म्हणजे तुकाराम हा देवाचं बोलत नाही, हे आतलं लपलेलं रहस्यच तो सांगतोय. ते घोड्याचं निमित्त करून तो माणसांना सांगतोय. सर्व 36 तत्वाने अपडेट करून सुद्धा
तुम्ही मागताच अजून, मग कमवणार कधी? म्हणून सर्व दिलेलं हे गॉड गिफ्टेड आहे. त्याच्या जीवावर तरी आपण आपलं कमवायला शिका. गॉड गिफ्टेडचं कृतज्ञता ठेवा आणि स्वतःच्या हिमतीवर कमवा. म्हणजे ज्ञान असो, कुठलीही गोष्ट असो, मला हे देत नाही ते देत नाही असं म्हणू नका अजिबात. देवाला चेहरा नाही म्हणून परमात्मा निरवयव स्वामी स्वरूपानंद म्हणतात ते. कारण अवयव म्हणजे काय आहे? बाहेरची जोडलेली गोष्ट आहे. पण जिथे जी जोडलेली गोष्ट आहे तो नोडल पॉइंट कधी कुणाला दिसत नाही. म्हणून देवाला आपण रूप लावतो. म्हणजे काय? दगडाला चांदीचे डोळे कान बिन चिकटवतो आणि ती रूप उतरवतो. रूप उतरवणं म्हणजे निर्गुण निराकार मान्य करणे आहे. नाही तर आयुष्यावर त्या देवीला डोळे चांदीचे चिकटून का ठेवत नाहीत? हे आपल्या प्रथांमध्ये सुद्धा एक शास्त्र लपलेलं आहे, पण ते उलगडून आपण पाहिलं पाहिजे. जेव्हा तुम्ही बोडण करता त्या बोडणात सर्व पदार्थ एकत्र असतात. त्या ब्रह्म हे बोडणासारखं आहे, त्याच्यात नेमका पदार्थ ओळखता येत नाही. पण मंथन केलं की क्षीरसागरातून विष पण आलं आणि अमृत पण आलं. आणि ते दोन आले म्हणून देव आणि दानव असं द्वैत पण आलं. हे द्वैत ही काल्पनिक गोष्ट आहे आणि अद्वैत ही मूलभूत गोष्ट आहे. आता बघा, द्वैत कशी काल्पनिक. बघा, एक माणूस बोलतोय, दुसरा माणूस ऐकतोय. जर बोलणारा जे बोलला तेच ऐकणाऱ्यानं ऐकलं तर बोललेलं तेच ऐकलं गेलं, म्हणजे एकच एक म्हणून ऐकलं गेलं. मग दोन म्हणजे काय? दोन म्हणजे इलेक्ट्रिकचे पोल. इथून वीज तिथे गेली, तिथून ती गेली, वीज एकच आहे. आणि ही जी वीज आहे हाच तो स्पार्क ऑफ इंटेलिजन्स. हा जो आपल्या ज्ञानाचा जो स्पार्क आपल्यामध्ये असतो तोच परमेश्वराची ती झगमग आहे. जसं त्यांनी हे केली, गॉड पार्टिकल्स बाहेर गेले, ते पार्टिकल्स दिसले नाही, अदृश्य झाले. त्या फ्रेंच लोकांनी ती दुर्बीण मग ते अदृश्य का झाले? त्याचंही आपल्या गणपतीचं शिक्षण म्हटलेलं आहे. प्रत्येक ह्याच्यात व्यंजन आणि सूर हे असतो, स्वर असतो. ग मध्ये ग अधिक स्वर व्यंजनाला स्थायी करतो, म्हणजे बैठक देतो. म्हणून गकार पूर्व रूपम, त्याला अ जोडला. अकार मध्यम रूपम, आता ग झाला. अनुस्वार शांती रूपम, आता गम झाला. अनुस्वार म्हणजे एवढा बिंदू आहे. बिंदुरुत्तर रूप म्हणजे त्या बिंदूच्याही पलीकडे तुझं रूप आहे, म्हणजे निर्गुण निराकार. पण बिंदूच्या पलीकडे परमेश्वर आहे, म्हणजेच गॉड पार्टिकल दिसले नाही गेले. शास्त्रांत सुद्धा देव सिद्ध दिसले नाही गेले. तसंच आहे ते. आता ते दिसले म्हणजे काय? तुमच्यामध्ये तो फ्लॅशलाईट सारखं जाणवतं. तर तुमच्यात फ्लॅशलाईट जो आहे तेच तुम्हाला सतत नेव्हिगेशन करत असतं. तुम्ही चालायला लागले, आता तुम्ही ऐकलं, जर नीट ऐकलं असेल तर निश्चित समजा तुम्ही चालायला लागले, तुम्हाला आतून कोणतरी अरे इथे खड्डा आहे, तुम्ही आपणहून दूर जाता, असं काहीतरी होतं आपलं. आपण काय म्हणतो, देवाचा हात आला, तो देवाचाच से असतो. पण तो नेहमी जागृत ठेवणं यासाठी जे करावं लागतं ते मी तुम्हाला बिट बाय बिट सांगतोय. आपलं लक्ष प्रचंड पाहिजे तिकडे. आणि अष्टावधान म्हणजे अवधानं 8 प्रकारची नव्हे. आता समजा तुम्ही ऐकलं 8 प्रहर म्हणजे 24 तास, गुणिले 60 मिनिटं म्हणजे सर्व मिनिटं, गुणिले 60 सेकंद, आणि हे कळल्यापासून उरलेलं सर्व आयुष्य तिकडे देणं. दिस इज वन अष्टावधान. संपूर्ण आयुष्य त्या एकाच गोष्टीकडे लक्ष दिलं तर तुमच्या सर्व कृती प्रति एक. तुम्ही शिवी दिलीत तरी ती देवाला, ओवी गायलीत तरी देवाला, माझा देव सोडून कोण नाही, माझं जे आहे ते मी देवाला देतो, हे म्हटलं तरी ती भक्ती मोठी श्रेष्ठ आहे. देवाला शिवी ओवीचा भेद नाही. त्या गोष्टीचं तुम्हाला स्मरण आहे हे महत्वाचं आहे. तुकारामाने तर म्हटलं आहे, तू गाढव आहेस, बैल आहेस, डुक्कर आहेस, सर्व निर्माण करतोस, खातोस आणि हे स्थितप्रज्ञासारखा उभा राहतोस, आमचं मन चोरतोस, आम्हाला संसारातून नष्ट करतोस आणि निर्लज्ज हरगा उभा, असे तुकारामाचे अभंग आहेत. देवाला शिवी देणं हा मोठा पराक्रम आहे. आपापसात शिवी देणं यात काय पराक्रम नाही. म्हणजे जे आपण सर्वोच्च मानतो त्याला शिवी देण्याची ताकद ही सुद्धा देवच देतो. तर यामुळे या गोष्टी
तपासून पाहिजे. म्हणून परत कृष्णमूर्ती सांगतात जसं स्पीकर मे रन शॉर्ट ऑफ द वर्ड्स, वक्ता कदाचित त्याच्याजवळ पुरेसे शब्द नसतील. बट ही रिक्वेस्ट यू प्ले अराउंड इट. आता जे काही सांगितलं गेलं तिथे जरा खेळत राहा. जसं ड्रिबलिंग करतात आणि एखादा बॉल गोल पोस्टवर ढकलताना खेळतात, तसं हळूहळू या सांगितलेल्या गोष्टीशी खेळत राहिलात तर बॉल तुमचा गोल पोस्टवर जाईल. पण त्यासाठी जे करायचं ते एवढंच आहे. प्रयत्न म्हणजे काय असं ओझं व्हायचं नाही. फक्त ते सांगितलेलं आहे. तुम्ही असं म्हणूच नका की ऐकायला सोपं तर करा. यात करायचं काही नाहीच आहे ना. आता मी तरी काय केलंय? काहीच नाही केलंय ना. त्या बारीक बारीक जागेत लपलेली गोष्ट दाखवताय ना तुम्ही. म्हणून ती बारीक जागेत लपलेली गोष्ट माहितीच ती. आता मारुती हा माकड वंशाचा आहे, बरोबर आहे. तर त्या सीतेने त्यांना माणकाचा हार दिला. काही जण म्हणतात मारुती माकड असल्यामुळे त्याने ते तोडलं फोडलं, पण त्यालाच म्हणतात बुद्धिमत्ता वरिष्ठ. म्हणून माकड असल्यामुळे ती फोडण्याची कृती दाखवली, उच्छेदाची. आणि बुद्धिमत्ता वरिष्ठ असल्यामुळे पुढे त्याला जोडलं. तो बघतो माणकात राम आहे तर माझा असं. आणि कबीराची गोष्ट आहे ती अशीच आहे. नामदेव सर्व प्रवास करत करत उत्तर भारतापर्यंत पोहोचले होते, अगदी त्याच्याही पुढे. कबीराला भेटले. कबीर म्हणाला, अहो तुमच्याकडे अशी कोण साध्वी आहे काय की जिला विठ्ठल बोललेला ऐकू येतोय शेणीतून थापट्यातून? हो मला आहे. मग ते कबीर नामदेवावर आले. लांबूनच नामदेवाने सांगितली ती बाई ती थापटे घालत होती. मी वाळलेले थापटे काढत होती. कानाला लावायची, तिकडे टाकायची. दुसरा काना मग तिकडे टाकायची. मग कबीर म्हणाला, बाई काय करताय? ज्या शेणीतून विठ्ठल विठ्ठल आवाज येतो ती माझ्याजवळ ठेवते, उरलेली पक्की झाली नाही तिकडे टाकते. आता हे कबीर बघायला आलाय. काय असतं त्यातलं सिनॉप्सिस लक्षात घेत. म्हणजे इतकी भक्ती आपली टोकाची असेल, शेवटी काय माहितीये का, एक अध्यात्म हा सुद्धा एक ग्रेटेस्ट पॉसिबल हिप्नॉटिझमच आहे. पण ज्या हिप्नॉटिझमने राईट ॲक्शन जन्माला येते त्या हिप्नॉटिझम म्हणायचं नाही. म्हणून राईटफुल लिव्हिंग, योग्य जगणं म्हणजे काय हे तेव्हाच कळतं. या भक्तीचे सुद्धा बारीक बारीक तंतू बाजूला करून आपण जर काही पाहू शकलो तर. जे हलतं ते बदलात, पण जे हलतं ते बदलातलं जे समजतं ते मात्र न हलतं. कितीतरी चित्रपट आलेली गेले तरी पडदा आहे तसा आहे. चित्रपटात जो पडदा त्याला दुसऱ्या भाषेत सबस्ट्रॅक्टर म्हणजे पाया म्हणतात. पायावर 36 मधली इमारत बांधली, मधले बांधलेले कोसळते, पाया कोसळत नाही. पण ज्याला इमारती सकट पाया जाणता येतो त्याची इमारत पण कोसळत नाही. म्हणून पाया हा जाणीवेची गोष्ट आहे. ससौविद्या, स्वतःला जाणण्याची क्षमता म्हणजे पाया ओळखण्याची क्षमता. आणि पाया तर विशाल आहे, इमारती तर कमी आहे. म्हणून निर्गुण निराकार विशाल आहे, सगुण साकार मर्यादित आहे. म्हणून झाड हे मूळ आहे आणि बांडगुळ ही बिल्डिंग आहे. म्हणून पॅरासाइट ही बिल्डिंग आहे आणि झाड मूळ आहे. झाड नसेल तर पॅरासाइट येणार कुठे? पण पॅरासाइट कापलं तरी झाड राहतं. 36 मध्ये कोसळले तरी पाया राहतो. इतकं त्या निर्गुणाचं महत्व. आम्ही सगुणाच्या नादी लागून सगळे देव देव्यांचा गोंधळ त्या अमृतानुमध्ये तेच म्हटलेलं आहे. देव देवळं एवढी बळकट झाली की देवाला ठेवायला पण जागा नाही, देवळच वाढते. आता तेच चालू आहे. हे सगळं तमाशे वाढले. ते वाढलेले तमाशे जे आहेत ना ते वाढवणाऱ्यांच्या तमाशा देणारा जर कोण असेल तो लगेच म्हणा असा अवतार येईल. अवतार झालेला तुम्ही जमेल तेवढा मारा ना तमाशा. तुम्हीच कळत न कळत आज गुरुवारी दत्ताला, उद्या शुक्रवारी देवाला, बाबा शनिवारी मारुतीला. काय उपयोग काय? प्रसादासाठी नुसती धावा. प्रसाद म्हणजे आतून आपणाला सत्याची जाणीव. कितीतरी वेळा स्वामी स्वरूपात दिले गेल्यानंतर जयशमध्ये काटून प्रसाद खाऊन टाकून तुम्हाला एवढा त्यांनी प्रसाद दिलाय त्या तुमच्या जेवणापेक्षा पूर्ण मस्त येणार आहे. एकदम तुमच्या जेवणापेक्षा. पण ते प्रसाद म्हणतात ते खिचडी खाऊन असतं त्यांना. प्रसाद हा प्रतिसाद असतोय. देवाला हात मारली तर जो प्रतिसाद देतो तो प्रसाद.
मग ज्ञानेश्वरीमध्ये सुरुवातीला ह्या ऋषीमुनींना काही कळत नव्हतं, पण एवढं कळवतं याच्या पाठी उंदून निर्माता आहे, निर्माता आहे, निर्माता आहे. म्हणून ते ओ ओ ओ करत हात मारत गेले. एवढे गर्भित झाले की ओ त्यांच्यातूनच आतून ओम म्हणून त्यांना उच्चार ऐकू आला. जसे म्हटलं असेल तो मूलाधार स्थितोसे नित्यम हजार आवर्तन म्हणताना एकदा जरी तुम्ही ओम म्हटलं तर रात्री झोपेत तुम्हाला ते ऐकू येतं. म्हणता बायकोला तो आज रात्री मी असं ऐकलं, तो मूलाधार स्थितोसे नित्यम. बायको म्हणते याचा अर्थ काय? तुम्ही ज्ञानी असा अर्थ सांगताय. गणपती मला म्हणतो अरे तू मला मूलाधार समजतोस, पण प्रत्यक्षात तूच मूलाधार आहेस. ते होतं कधी जेव्हा देहभान भरपूर हजार आवर्तनातलं एखादं आवर्तन त्याच्यापर्यंत पोचतं तेव्हा. आम्ही मणी मोजतो, राम गेला तेल लावत, एवढा जप झाला तेवढा जप झाला, काय उपयोग नाही. मणी मोजून माळ घेऊ नका, एका जागी बसून जोरानं म्हणा का. आणि नाभी केंद्र आहे आणि विशुद्ध केंद्र आहे, मध्ये अनाहत ध्वनी म्हणून श्वास वर खाली होते. तो श्वास सुद्धा या नाभीशी असलेला आत्मा आहे, त्याचं प्रकटीकरण म्हणतो श्वास आहे. तो श्वासाद्वारे तो नारायण सांगतो, तो आत्मा सांगतो लक्ष्मी लक्ष्मी लक्ष्मी. हा जो श्वास उच्छ्वास आहे तो आपल्याला सांगतो इथे जो परतत्व आहे तिकडे लक्ष दे. लक्ष्मी 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 ही ती लक्ष्मी आहे. आणि जे परतत्व आहे ते नारायण आहे. रामदासांनी म्हटलेले अंतनिवसता नारायणे लक्ष्मीच काय होणे, ज्याची लक्ष्मी तो आपणे बळकट धरावा. आणि हे जेव्हा सर्व नीट मांडता येतो तर तीच लक्ष्मी सरस्वती म्हणून अशा माणसाच्या तोंडून हे सर्व लॉजिकली बदलून घेते. लक्ष्मी तीच सरस्वती तोच ती फक्त नाव आहे. आता तुम्ही म्हणता काय विष्णू विद्या शंकर असं काही नाही. विद्याचं वेद म्हणजे जाणीव, आणि या म्हणजे जी जाणीवची म्हणजे विद्या. आता विष्णू विद्या सर्वत्र व्याप्त आहे हे तुम्हाला कळलं. मग सर्वत्र व्याप्त आहे ज्याला कळलं त्याला सर्व व्याप्त असलेली विष्णू विद्या कळली. शंकर होती ती शंकर आहे, कल्याण करणारा तो शंकर. ती शंकर, पण जो सर्वत्र व्याप्त आहे ना तोच कल्याण करणारा शंकर होते. म्हणजे विष्णू शंकर एक आहे. शंकर विद्या पण कळली, विष्णू विद्या पण कळली. आता पुढे राम विद्या. आराम कल्पवृक्षाणां विराम सकलापदाम अभिराम स्त्रीलोकानां राम श्रीमान. आता हा जो आराम कल्पवृक्षाणां, ज्याच्या नावामुळे कल्पवृक्षाखाली बसून आराम मिळतो असा विराम सकल आपदाम, ज्याच्यामुळे सर्व आपदांना पुरस्कार मिळतो. आरुह्य कविता शाखा, कविता रूपी वृक्षाच्या फांद्यावर बसून वंदे वाल्मिकी कोकिल. वाल्मिकी कोकिल ते गाणं गाते, इतकं अप्रतिम ते आहे. आपदाम भरतानाम, सर्व आपदा नष्ट करणारा. पुढे काय धातारम सर्व संपदाम, सर्व संपदा म्हणजे सर्व दैवी गुणवत्ता ज्याच्यामुळे धारण केली जाते. पुढे काय हा लोकाविराम, अविराम म्हणजे लोकांना ज्याच्या ज्याचं नाव घेतल्यामुळे आराम आनंद मिळतो. लोकाविराम म्हणजे लोकांना आनंद देणारा देव. श्रीराम भूयो भूयो, परत परत मी त्याला नमस्कार. आरुह्य कविता शाखा म्हणजे वाल्मिकी कोकिल ती अप्रतिम आहे. आणि आपलं म्हणत जातो. एकाही शब्दाचा जर अर्थ कळला नाही तर शब्दा चुकून परिणाम झाला की हा परिणाम कशाचाही कळला नाही. आता ते मिळाले होते ना. तेने अनायासे जीव शिवासी भेटला, आनंदले तन मन हो उन्मनी बेभान. व्योमी झेपावता जीव स्वये व्योम केश झाला. आता जाणे येणे कुंटे स्वरूपी वैकुंठ. रामकृष्ण हरिहर स्वरूप माहेर. वाह.